पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी दिला जात नाही आणि आम्ही सुचवलेली कामं नाकारली जात आहेत। त्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। त्यावेळी आमदार अशोक पवार, आमदार संजय जगताप आणि आमदार संग्राम जगताप हे सहभागी झाले होते। यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली होती। यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की राज्यात आजवर अनेक पक्षाचं सरकार आले, त्या प्रत्येक राज्य सरकारमार्फत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना निधी देताना कायम समान न्याय देण्याचे काम करण्यात आले। मात्र आता यामागील काही महिन्यांपासून पुणे जिल्ह्यातील विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना जिल्हा नियोजन समितीमार्फत कोणत्याही प्रकारचा निधी दिला जात नाही, तसेच मतदारसंघात सुचवलेली कामे देखील केली जात नाही। त्यामुळे सत्ताधारी पक्षाकडून संविधान विरोधी काम सुरू आहे। या सरकारच्या कार्यपद्धतीचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही आंदोलन करत असल्याचे सांगत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर सुळे यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला। की देवेंद्रजी बंदूक दाखवत आहेत, हा बंदुकांचा देश नाही, हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा देश आहे आणि राज्य आहे। त्याच्यामुळे देवेंद्रजींनी तिथून आम्हाला बंदूक दाखवली तर आम्ही इथून देवेंद्रजींना विनम्रपणे संविधान दाखवू। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।